ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचे समालोचन भाग 9. पहिल्या प्रकरणातील दृष्टांत योजना भाग पहिला. दृष्टांत योजना. ज्ञानदेव आपल्या म्हणण्याचा आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निरनिराळे दृष्टांत देतात. त्यांनी ज्ञानेश्वरीत बोली अरूपाचे रूप दाविनं अशी प्रतिज्ञाच केलेली आहे. कोणतीही गोष्ट ते रूप करून सांगतात आणि रूप करून सांगण्यासाठी ते रूपकांचा व दृष्टांतांचा आधार घेतात. तसेच ते एखादा दृष्टांत देऊन थांबत नाहीत, तर दृष्टांतांची मालिका सादर करतात. कारण एखाद्या दृष्टांताने पूर्ण आशय व्यक्त झाला नाही तर त्याची पूर्ती करण्यासाठी दुसरा दृष्टांत, असे एकामागून एक दृष्टांत आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रातले देण्याबाबत त्यांचा हातखंड आहे. या प्रकरणात त्यांनी शिवशक्ती या मिथुनाचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्यावर त्यांनी पती पत्नीचं रूपक केलेलं आहे. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे शिव व शक्ती हे मूलतः एकरूप असून ते भासमान द्वैत आहे. तेव्हा शिव व शक्ती ही दोन तत्वे नसून ती एकरूप आहेत, ते समरूप आहेत. ती दोघे आपल्या अर्ध्या अर्ध्या रूपाने नांदत आहेत. शिवाची सत्ता व शक्तीची नामरूपे मिळून जगाची निर्मिती होत असते. त्यामुळे या जगातील प्रत्येक पदार्थात शिव व शक्ती दोघेही असतातच. त्यामुळे त्यांच्यात एक स्त्री व एक पुरुष असा लिंगभेद दिसत असला तरी तो भेद केवळ नावापुरता आहे. सृष्टीत जो चेतन व अचेतन भेद दिसून येतो त्यावरून शिवशक्ती यांच्यामधील भेद दाखवता येईल असं जर कोणाला वाटेल तर तो निव्वळ भ्रम आहे. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी 5 दृष्टांतांची मालिका सादर केली आहे. 2 टिपऱ्या एकच नाद, 2 फुले एकच सुगंध, 2 दिवे एकच प्रकाश, 2 ओठ एकच बोलणे, 2 डोळे एकच दृष्टी. या दृष्टांतामधील सर्व पदार्थ जोडी जोडीने येतात, पण ते एकत्र येतात तेव्हाच त्यातून कार्यनिर्मिती होते. तसेच शिव शक्ती हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जगद्रूप कार्य निर्माण होते. एकटा शिव किंवा एकटी शक्ती कार्यनिर्मिती करू शकत नाही. कारण ज्ञानदेवांचा सिद्धांतच आहे की जिये एका एके विण न कीजे तृणा तेही निर्माण. एकमेकांच्या सहकार्याशिवाय ते गवताची काडी देखील उत्पन्न करू शकत नाहीत. आणि सगळे जग अधाधे म्हणजे त्यांच्या अर्ध्या अर्ध्या अंगाने व्यापलेले आहे. हा अर्थ 2 दांडी एकच नाद व 2 ओठ पण एकच गोष्ट या दृष्टांतामधून नेमकेपणे व्यक्त होतो. पण 2 फुले, 2 दिवे व 2 डोळे यातून दोघे मिळून एक कार्य निर्माण करतात हा आशय व्यक्त होत नाही. कारण एक फूल सुगंध देऊ शकते, एक दिवा प्रकाश देऊ शकतो आणि एक डोळा पाहूही शकतो. पण या 3 दृष्टांतांमधून त्यांचे समरूपत्व व्यक्त झालेले आहे. 2 टिपऱ्या, 2 फुले, 2 दिवे, 2 ओठ, 2 डोळे या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्याही दाखवता येतात व त्या समरूपही आहेत. तसे शिवशक्ती ही दोघे असली, दोघे मिळून कार्य करीत असली तरी ती समरूप आहेत. यासाठी हे दृष्टांत आहेत. आता ती दोघे असली तरी टिपऱ्या, दिवे, डोळे, फुले आणि ओठ यांच्याप्रमाणे वेगळी करता येत नाहीत. त्यासाठी त्यांनी आणखी पुढे 5 दृष्टांत दिले आहेत. शिव म्हणजे अस्तित्व आणि शक्ती म्हणजे नामरूप. कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वापासून त्याची नामरूपे वेगळी करता येत नाहीत. हे ज्ञानदेव पुन्हा 5 दृष्टांतातून स्पष्ट करतात. गूळ आणि त्याची गोडी, कापूर आणि सुगंध, दिवा आणि प्रकाश, सूर्य आणि त्याची प्रभा, बिंब आणि प्रतिबिंब या गोष्टी परस्परांपासून वेगळ्या करता येत नाहीत. गुळाच्या प्रत्येक कणात गोडी ही ठासून भरलेली असते. गुळाशिवाय नुसती गोडी घेता येणार नाही. तसेच इतर दृष्टांतांच्या बाबतीत गोडी हा गुळाचा धर्म आहे, परिमळ हा कापराचा धर्म आहे. पण गुळामध्ये गोडीचे अस्तित्व असते, परिमळाचे कापरात अस्तित्व असते. तसा शक्ती हा काही शिवाचा धर्म नसला तरी शक्तीचे शिवात अस्तित्व असतं. 2 असूनही एकमेकांपासून वेगळे न करता येणे हेच या शिवशक्तींचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांना वेगळे करू गेले तर तो निवाडा वेगळे करण्याची क्रियाच कुंठित होऊन जाते. या दृष्टीने हे दृष्टांत गूळ, गोडी, कापूर, सुगंध हे समर्पक आहेत. पण तरीही त्यांच्यात भेद पाहायला जाणाऱ्याची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी दिव्याचा दृष्टांत येतो. घरात पसरलेला प्रकाश गोळा करायला गेलो तर प्रकाशाच्या केंद्रस्थानी असणारा दिवाच हातात येतो. चराचर सृष्टी हे शक्तीचे कार्य आहे
आपल्याला शक्ती जी दिसते ती कार्यरूपाने दिसते, ती आपल्या मूल रूपाने म्हणजे कारण रूपाने हाती येत नाही. कारण दिव्यातून प्रकाश जसा अलग करता येत नाही, त्याप्रमाणे शिवातून शक्ती सुद्धा अलग करता येत नाही. नामरूपाला वेगळे करता येणे शक्य नाही. जेव्हा आपण नामरूपे अलग करू पाहतो तेव्हा आपण त्यांच्या अस्तित्वापर्यंत जाऊन पोचतो, म्हणजे शिवत्वाचीच प्राप्ती होती. तिसऱ्या दिव्याच्या दृष्टांतानेही त्यांनी शिवशक्ती यांचे एकत्व सिद्ध केलं आहे. म्हणून प्रत्यक्ष भेदच लाजून त्यांच्यात विलीन होऊन जातो, असं वर्णन ज्ञानदेवांनी केलं आहे. चौथा दृष्टांत आहे सूर्याचा. सूर्याची प्रभा म्हणजे त्याचे किरण अखिल चराचर सृष्टीत पसरतात. सूर्य व त्याचे किरण असा भेद स्पष्ट दिसून येतो. सूर्य आकाशात आहे आणि त्याची प्रभा मात्र पृथ्वीवर पसरलेली आहे. तेव्हा या दोघांमध्ये भेद आहे की नाही? वरवर असा भेद दिसला तरी सूर्याहून त्याचे किरण किंवा प्रभा भिन्न आहे का, याचा विचार केल्यास तेथे भिन्नत्व दिसत नाही. कारण सूर्याचे सूर्यत्व म्हणजेच त्याचे प्रकाशरूपी धर्माने युक्त असे बिंब, ते प्रकाशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. सूर्य प्रकाशाला आपल्या अंगावरच वागवतो, म्हणून त्याच्या प्रभेलाही किरण रूपाने जगात मिरवता येते व त्या किरणामुळेच सूर्याला आपले आकाशात अस्तित्व दाखवता येते. सूर्याकडे प्रकाशरूपी धर्म नसता तर प्रभाही दिसली नसती व सूर्यही दिसला नसता. म्हणजे सूर्याहून प्रभा काही भिन्न नाही, तर प्रभा व सूर्य मिळून एकाच सूर्याची शोभा आहे. त्याचप्रमाणे शिव हा ज्ञानकिरणांचे म्हणजे शक्तीचे केंद्रस्थान आहे. त्याने स्वरूपभूत ज्ञानाच्या अंगावर शक्तीला आश्रय दिला आहे. त्यामुळे ती असंख्य ज्ञानकिरणांच्या आधारे ब्रह्मांडात मिरवते. यामुळे शिवाचे अस्तित्व उजेडात येते. शिवाचे स्वरूपभूत ज्ञान व शक्तीची ज्ञानरूप किरणे एकरूप आहेत. स्वरूपभूत ज्ञानरूपी शिव व ज्ञानकिरणरूपी शक्ती असा भेद दिसत असला तरी वस्तुतः तसा भेद नसून शिवाच्या स्वरूपभूत ज्ञानाला प्रकाशित करणारी त्याची ज्ञानकिरणे म्हणजे शक्ती ही शोभा आहे. सूर्याचा दृष्टांत सांख्यांच्या द्वैतवादास अनुसरून दिला आहे. नंतर पाचवा दृष्टांत त्यांनी वेदांत शास्त्राच्या आभासवादास अनुसरून दिला आहे. मुखापुढे आरसा आला की एक बिंब व एक प्रतिबिंब असे दोन भाव निदर्शनास येतात. मूळ स्वरूप बिंब हे त्याच्या उलट भासणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबाची कल्पना करून देते. आरशातील मुख हे प्रतिबिंब म्हणवते व आपल्या ठिकाणी असणारे मुख हे प्रतिबिंबाच्या संदर्भात बिंब म्हणवते. या बिंब प्रतिबिंब दोन भावात बिंब असणारे आपले मुख हे आरशातल्या मुखाच्या प्रतिबिंबाचे द्योतक होते, प्रतिबिंब दिसण्यास कारणीभूत होते. तसेच प्रतिबिंबावरून आपण आपल्या मुखाचे अनुमान करू शकतो किंवा तसे अनुमान करण्यास प्रतिबिंब कारणीभूत होते. त्याचप्रमाणे शिव हा शिवरूपाने शक्तीचा द्योतक व शक्तिरूपाने शिवरूपाचा अनुमापक होतो. हे एकत्व स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पुढे आणखी वारागती, सोने कांती, कस्तुरी सुगंध, अग्नी उष्णता असे दृष्टांत दिले आहेत. याचे पहिले दोन दृष्टांत शिवासह शक्ती असते हे स्पष्ट करण्यासाठी येतात. वारा व गती आणि सोने व कांती ही एकरूप असतात. गती किंवा कांती वाऱ्यापासून व सोन्यापासून वेगळी करता येत नाहीत. उलट गती किंवा कांतीमुळेच वाऱ्याचं अस्तित्व किंवा सोन्याची सत्यता प्रचितीस येते. तसेच शक्तीमुळेच शिवाचे अस्तित्व किंवा सत्ता प्रचितीस येते. आता शिवासह शक्ती असते त्याप्रमाणेच शक्तीसह शिव असतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने कस्तुरी सुगंध व उष्णता आणि अग्नी यांचे दृष्टांत दिलेले आहेत. कस्तुरी व सुगंध अथवा उष्णता व अग्नी वेगळे करता येत नाहीत. तसेच शक्तीसह शिव असतो, त्या दोघांना वेगळे करता येत नाही. शिव व शक्ती हे मिथुन आहे व मूल शंभू या अधिष्ठानावर ते भासते. दिवस व रात्र हे मिथुन सूर्याच्या अधिष्ठानावर भासते व ते दिवस रात्र जर आपले अधिष्ठान कोणते हे पाहावयास गेले तर दोघेही हरवून जातात व केवळ प्रकाश रूपच उरते. त्याप्रमाणे शिव व शक्ती हे मिथुन ज्या अधिष्ठानावर बसते त्या अधिष्ठानाचे ज्ञान झाले तर दोघांनाही अस्तित्व उरत नाही. या सर्व विवेचनाचा सारांश एकच आहे की शिव आणि शक्ती यांच्यात द्वैत नाही. परमात्म्याच्या स्वरूपातून प्रादुर्भूत होणारी शिव व शक्ती नामक तत्वे परस्पराहून भिन्न आहेत असे जरी बाह्यतः वाटत असलं तरी विचारदृष्ट्या त्या दोघांची सत्ता एक, स्वरूप एकच आहे असं दिसून येतं. तसेच सृष्टी रूपाने दृगोचर होणारा विषयी भाव सुद्धा दोघांच्या ठिकाणी सारखाच प्रत्ययास येतो. त्यामुळे ती तत्वे दोन नसून एकच आहेत. शिव, शक्ती व सृष्टी हे सर्व परमात्म्याच्या स्वरूपभूत ज्ञानाचा विलास आहे.
मूलतः अद्वैत असूनही ते द्वैताचा आभास निर्माण करतात. हे तिन्ही पदार्थ म्हणजे जणू स्वप्न आहेत. स्वप्नातील पदार्थ जेव्हा अदृश्य असतात तेव्हा नसतातच, पण जेव्हा दिसतात तेव्हाही नसतात. तसेच परमात्म्याच्या स्वरूपात स्वप्न रूपाने नुसते भासणारे शिव, शक्ती व सृष्टी हे पदार्थ पूर्वीही नव्हते, आजही नाहीत आणि पुढेही असणार नाहीत. जे काही आहे ते एकमेवाद्वितीय फक्त परमात्मा आहे. स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे असे ज्ञानदेव सांगतात. फरक आहे तो नावात. एक पुरुष व एक स्त्री, पण दोन्हीत मिळून एकच शिवपण नांदत असते. त्या दृष्टीने त्याला अनुसरूनच दांडा श्रुती, फूल धृती, दिवा दीप्ती, ओठ गोडी, डोळा दिठी, गुळ गोडी, सूर्य प्रभा या सर्व दृष्टांतांमध्ये लिंगभेद दिसून येतो, पण ते एकरूपच आहेत. असा हा द्वैताचा भ्रम नाहीसा होण्यासाठी उपाय कोणता? ज्ञानदेव तेही दृष्टांतांनी स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.